नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण आगामी परीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे जे पुरस्कार आहेत, ते पुरस्कार बघणार आहोत. ज्यामध्ये भारतरत्न पुरस्कार, पद्म पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, त्याच्याबरोबर बुकर पुरस्कार, सरस्वती सन्मान, राष्ट्रीय जल पुरस्कार, दादासाहेब फाळके अवॉर्ड जे नुकतेच जाहीर झाले, हे सगळे पुरस्कारांवरती आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला एखादा दुसरा तरी प्रश्न 100% बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळं शेवटपर्यंत लेक्चर बघा आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला अशा काही घडामोडी माहित होतील की ज्या तुम्हाला आगामी परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील. तर जास्त वेळ न घेता सुरू करूयात महत्त्वाचे पुरस्कार 2022 मधले. बेसिक जर आपण बघायला गेले तर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो नेमकी त्याची सुरुवात कुठून झाली या मुद्द्यापासून आपण सुरू करूयात. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 1954 सालापासून झाली होती. यावरती एक क्वेश्चन सुद्धा परीक्षामध्ये येऊन गेलेला आहे की भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली. आता हा 1954 साली सुरू झालेला हा जो पुरस्कार आहे हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराच्या पेक्षा मोठा पुरस्कार हा भारतामध्ये दुसरा कुठलाच नाहीये. हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. नागरी सन्मान म्हणजे जे लोक देशासाठी वेगवेगळ्या सेक्टरच्या माध्यमातून देशासाठी एक चांगलं कार्य करतात अशा लोकांना हा पुरस्कार दिला जातो. कोणकोणती सेक्टर्स आहेत ते पुढे आपण बघणारच आहे. तोपर्यंत पहिल्या दोन ओळीतच प्रश्न येऊन गेलेले आहेत की या पुरस्काराची सुरुवात कधी झाली, तर 1954 पासून, आणि हा आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आता हा पुरस्कार ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला मिळतो त्यावेळेस त्या व्यक्तीला नेमकं त्या पुरस्काराची बक्षीस म्हणून काय दिलं जातं हा हे खूप क्युरियोसिटीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे. बघा, जर तुम्ही ह्या इमेज मध्ये बघितलं तर तुम्हाला भारतरत्न असं लिहिलेलं हे एक पिंपळाचं पान दिसेल. तर पुरस्काराचे स्वरूप असंच आहे की पिंपळाच्या पानाचं पदक त्या व्यक्तीला दिलं जातं ज्या व्यक्तीला हा भारतरत्न पुरस्कार प्राप्त होतो, आणि राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली एक सनद त्या व्यक्तीला दिली जाते. याच्यामध्ये एक खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की बक्षीस रक्कम याच्यामध्ये कुठलीही दिली जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, बक्षीस रक्कम बद्दल तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, कारण नुकत्याच काल परवा झालेल्या गटक परीक्षेमध्ये आपल्याला दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये दिली गेलेली बक्षीस रक्कमेवरती प्रश्न आलता. आता बघा, याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल की सर याला बक्षीस रक्कम का नाहीये. भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देश असणाऱ्या या भारताचा तो सर्वोच्च नागरी सन्मान आहे, त्याला एका रुपयामध्ये आपण लिमिटेड नाही करू शकत, बरोबर. कारण त्याचं मूल्य जे आहे ते त्या पैशांच्या पलीकडे आहे. त्याच्यामुळं भारतरत्न पुरस्कारांमध्ये कोणतीही बक्षीस रक्कम दिली जात नाही. हा एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. पिंपळाच्या पानाच्या पदकाने राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली एक सनद या ठिकाणी दिली जाते. मग याचं वितरण कधी केलं जातं, तर याचं वितरण जे आहे ते दरवर्षी 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिना दिवशी केलं जातं. प्रजासत्ताक दिनी या भारतरत्न पुरस्काराचं वितरण केलं जातं. दरवर्षीच केलं जातं का असं काही नाही, दरवर्षीच दिला जातो का असंही काही नाहीये. आता जर आपण बघितलं गेलं तर पहिले हे जे काय पुरस्कार होते, कोणते भारतरत्न पुरस्कार, ते पहिले भारतरत्न पुरस्कार हे 1954 सालीच दिले गेले होते. आणि असा हा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त करणारे पहिले व्यक्ती नेमकं कोण आहेत आपण बघू. तर पहिले आहे सी राजगोपालचारी किंवा चक्रवर्ती राजगोपालचारी आहेत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत आणि सी व्ही रमन आहेत. आता हे सी राजगोपालचारी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आहेत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे त्यावेळेस उपराष्ट्रपती म्हणून काम करत होते. सी व्ही रमन हे शास्त्रज्ञ आहेत, त्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा शास्त्रज्ञ किंवा सायन्स सेक्टरचा मिळाला होता. तर हे तीन व्यक्तिमत्व तुम्ही लक्षात ठेवा. हे तीनही ट्रिपल आर ह्या वर्णच आहेत. ट्रिपल आर म्हणजे पहिलं तर राजगोपालचारी, राजगोपालचारी, दुसरे आर म्हणजे राधाकृष्णन, राधाकृष्णन, आणि तिसरे आर म्हणजे रमन. याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, मूवी नाही आहे हा ट्रिपल आर. तर हे तीन व्यक्ती आहेत की ज्यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता 1954 चा. सी राजगोपालचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी व्ही रमन. पुढे जाऊयात आपण. बघा, आता भारतरत्न पुरस्कार हा नेमका कोणाला दिला जातो, तर 2011 या वर्षापासून तो कोणत्याही क्षेत्रासाठी काम केल्या जाणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. त्यापूर्वी साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा या चार क्षेत्रासाठी दिला जात होता, पण 2011 पासून महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो. 2020, 2021, 2022 या 3 वर्षांसाठी भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले
नाही आहेत. लक्षात ठेवा, यापूर्वी हे 2019 साली भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले होते, ज्यामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, त्याच्यानंतर साहित्य संगीत क्षेत्रातील भूपेन हजारिका आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील नानाजी देशमुख या 3 व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार दिला गेला होता. प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख हे 2019 आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं की 2020, 2021 आणि 2022 या 3 वर्षी अजून भारतरत्न पुरस्कार दिले गेलेले नाहीयेत. त्याच्या बेसिक वरती बऱ्याच परीक्षेत प्रश्न येऊन गेलेले आहेत की सुरुवात कधी झाली किंवा स्वरूप काय असतं वगैरे वगैरे वगैरे. तर 2019 साली दिले गेले, त्याच्यानंतर नाहीयेत. 3 नावं कोणती? प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख. आता जर आपण बघायला गेलं तर या संदर्भातले प्रश्न काय विचारले गेलेत बघा, की आतापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर तुम्हाला हे इमेज मध्ये दिसत असेल की आतापर्यंत टोटल 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे आणि ह्या 5 आकड्यावरती सुद्धा क्वेश्चन सरळ सेवा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे की आतापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तर 5. मग पहिल्या महिला कोण? तर इंदिराजी गांधी, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी ह्या पहिल्या महिला आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता 1971 साली. त्याच्यामुळे असाही प्रश्न तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये येऊ शकतो की भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर त्या आहेत इंदिराजी गांधी. कधी? 1971 ला. त्याच्यानंतर दुसऱ्या महिला आहेत मदर टेरेसा. यांना 1980 साली हा भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. मदर टेरेसा यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला होता आणि नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत. पहिल्या भारतीय म्हणतोय मी, पहिल्या भारतीय महिला. बघा, परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी जसं सांगतो तुम्हाला की प्रश्न नीट वाचणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की भारतरत्न पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला कोण, तिथं तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिसणार. इंदिराजी गांधी पण दिसणार, मदर तेरेसा पण दिसणार. पण इंदिरा गांधी या भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या आहेत आणि मदर तेरेसा या नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत. या दोन्हीचा डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं व्यक्तिमत्व आहेत अरुणा असफ अली, स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं काम करणाऱ्या, त्यांना 1997 मध्ये मिळाला. एम सुब्बालक्ष्मीराव, संगीत कला क्षेत्राशी असणाऱ्या, 1998 मध्ये. आणि लता मंगेशकर यांना 2001 साली. आता लता मंगेशकर यांचं नुकतंच निधन झालं, त्याच्यामुळं त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च नागरी सन्मान किंवा असाही प्रश्न विचारला जातो की लता मंगेशकर यांना सर्वोच्च कोणत्या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं होतं? तर त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. कदाचित इयर विचारलं जाऊ शकतो 2001 साली. आणि याच्यामध्ये जर अजून थोडासा वेगळा प्रश्न जर तयार करायचा म्हटला तर बघा, लता मंगेशकर या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. पहिल्या महाराष्ट्रीयन महिला, पहिल्या आणि एकमेव म्हटलं तरीही चालेल. पहिल्या महाराष्ट्रीयन महिला कोण भारतरत्न पुरस्कार मिळवणार आहे? तर त्या लता मंगेशकर. साल लक्षात ठेवा 2001, नुकतंच निधन झालंय त्यांचं, त्याच्यामुळे सालावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सो टोटल किती महिलांना मिळालाय? 5. पुढे जाऊत आपण. भारतरत्न पुरस्कार प्राप्त पंतप्रधान. आतापर्यंत किती पंतप्रधान असे आहेत की भारताचे कोणकोणते असे पंतप्रधान आहेत की ज्यांना भारतरत्न मिळाला होता, या संदर्भात सुद्धा आपण व्यवस्थितपणे डिस्कस करूयात. तर जवाहरलाल नेहरू यांना 1955 साली दिला होता. म्हणजे 1954 ला सुरुवात झाली आणि 1955 म्हणजे पुढच्या वर्षी जवाहरलाल नेहरू यांना दिला होता. आणि भारताचे असे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे. त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांना 1966 साली दिला होता. आता याच्यामध्ये एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे जो की तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत. जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं, गुलजारलाल नंदा यांनी हंगामी पंतप्रधान पद भूषवलं होतं, पण त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान पदावरती आले होते. एक गोष्ट तुम्हाला नक्की माहित असेल की 1965 साली भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं होतं. भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं होतं आणि या भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यानच 1965 साली उझबेकिस्तान ची राजधानी असणाऱ्या ताशकंद येथे एक करार करण्यात आला होता. कशासाठी? तर हे युद्ध थांबवण्यासाठी. आणि या ताशकंद येथेच लाल बहादूर शास्त्री यांचा 1965 साली मृत्यू झाला होता आणि 1966 ला त्यांना हा भारतरत्न पुरस्कार दिला होता. म्हणजे मृत्यूनंतर लगेचच एका वर्षाने. मग ह्याच्यामध्ये हे मी एवढं सगळं का सांगितलं? कारण एका परीक्षेत प्रश्न येऊन गेलेले आहे की मरणोत्तर भारतरत्न प्राप्त पहिले भारतीय व्यक्तिमत्व कोण आहेत? तर लाल बहादूर शास्त्री हे असे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळालेला आहे. मरणोत्तरचा अर्थ काय असतो? की त्यांच्या मृत्यूच्या नंतर. लक्षात ठेवा, मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते पहिले व्यक्ती आहेत
65ला त्यांचं निधन झालं, 66ला त्यांना तो दिला होता. त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे तिसरे पंतप्रधान इंदिराजी गांधी आहेत. मोरारजी देसाई, गुलझारीलाल नंदा यांना सुद्धा मिळालेला आहे. बघा, तुम्ही म्हणाल की सर हे पंतप्रधान कधी होते, तर ऍक्च्युली पंतप्रधान नाहीत, मात्र त्यांनी दोन वेळा त्यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून पद भूषवलेलं आहे. मग कधी दोन वेळा, तर एकदा पंडितजी नेहरू यांचं निधन झाल्यानंतर आणि एकदा लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून पद भूषवलेलं आहे. राजीव गांधी यांना मिळाला होता आणि अटल बिहारी वाजपेयी यांना अलीकडेच म्हणजे 2015 साली मिळाला होता. तर हे असे सगळे पंतप्रधान आहेत की ज्यांना काय मिळालेलं आहे, भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे. आता पुढे आपण बघूयात भारतरत्न प्राप्त राष्ट्रपती. आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे. पहिले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन. आता 1954 साली ज्यावेळेस त्यांना भारतरत्न मिळाला, आता हे पहिले 3 व्यक्ती जे आहेत भारतरत्न पुरस्कार मिळालेले मी तुम्हाला सांगितलं मगाशी, ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालचारी आणि सी व्ही रमन, हे असे 3 व्यक्तिमत्व आहेत पहिले की ज्यांना भारतरत्न मिळाला. मात्र 1954 साली त्यांना भारतरत्न मिळाला, त्याच्यानंतर ते राष्ट्रपती झालेले आहेत. जर आपण बघितलं तर 1952 ते 62 पर्यंत राष्ट्रपती कोण होते, तर राजेंद्र प्रसाद होते आणि 62 नंतर राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन झाले होते. त्यांना आधी भारतरत्न मिळालेलं आहे. त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद, त्यांना सुद्धा भारतरत्न मिळालेलं 1962ला. झाकीर हुसेन यांना मिळालेलं 1963ला. व्ही व्ही गिरी यांना 1975ला मिळालेलं आहे. एपीजे अब्दुल कलाम यांना 1987ला मिळालेलं आहे. इथं पण तुम्हाला दिसत असेल की राष्ट्रपती होण्याच्या आधीच मिळालेलं आहे एपीजे अब्दुल कलाम यांना. प्रणव मुखर्जी यांना 2019 साली. तर असे 6 राष्ट्रपती आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. हेही मुद्दे तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घेणं आवश्यक आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा, व्हेरी इम्पॉर्टंट, महाराष्ट्राच्या परीक्षेसाठी विचारला जाणारा की भारतरत्न पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन कोण कोण आहेत. जर आपण बघायला गेलं तर आतापर्यंत 9 महाराष्ट्रातील व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे. तर ते कोणते 9 व्यक्तिमत्व आहेत आपण बघू. सगळ्यात पहिल्यांदा बघूत आपण. पहिलं व्यक्तिमत्व भारतरत्न पुरस्कार मिळवणारं महाराष्ट्राचं ते आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. विद्यार्थी मित्रांनो 1958 साली त्यांना हा भारतरत्न पुरस्कार मिळाला. वयाच्या 100व्या वर्षी, विचार करा, वयाच्या 100व्या वर्षी भारतरत्न म्हणजे भारतरत्न पुरस्कार प्राप्त होणारे ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा आहेत. आणि महर्षी धोंडो केशव हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन सुद्धा आहेत. ठीक आहे, 9 महाराष्ट्रीयन व्यक्तींना मिळालेले आहेत. त्याच्यानंतर पांडुरंग काणे यांना मिळाला. आचार्य विनोबा भावे यांना मिळाला 1983 साली. आचार्य विनोबा भावे यांच्याबद्दल एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो, ज्यावरती प्रश्न आलेला आहे, ते म्हणजे काय, आचार्य विनोबा भावे असे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना, ऍक्च्युली रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्याला आशियाचं नोबेल म्हटलं जातं. 1958लाच त्याची सुरुवातच झाली होती. आणि असे पहिले व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना रॅमन मॅगसेसे मिळाला, त्यांना भारतरत्न सुद्धा मिळालेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 साली मिळाला होता. हेही तुम्ही लक्षात ठेवा. जमशेदजी टाटा इंडस्ट्रियलिस्ट यांना 1992 साली. लता मंगेशकर 2001 साली. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिले पुरुष महर्षी धोंडो केशव महाराष्ट्रीयन, तशा पहिल्या महाराष्ट्रीयन महिला, मागाशी सांगितलं अजून एकदा रिपीट करतो, पहिल्या महाराष्ट्रीयन महिला ज्या आहेत भारतरत्न पुरस्कार प्राप्त होणाऱ्या त्या आहेत लता मंगेशकर. पंडित भीमसेन जोशी यांना 2008 साली. सचिन तेंडुलकर यांना 2014 साली आणि नानाजी देशमुख यांना 2019 साली. आता सचिन तेंडुलकर यांच्या बाबतीत 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. बघा, कोणत्या 2 गोष्टी लक्षात ठेवणार, तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते पहिले आणि एकमेव खेळाडू आहेत. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते पहिले खेळाडू आहेत. त्यांच्या आधीही कोणत्या खेळाडूला भारतरत्न नाहीये आणि त्यांच्या नंतरही कोणत्या खेळाडूला भारतरत्न नाहीये. आणि भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण व्यक्तिमत्व सुद्धा आहे. तरुण व्यक्तिमत्व वयाच्या 40व्या वर्षी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. म्हणजे आपण जर बघायला गेले तर आतापर्यंतच्या भारतरत्न पुरस्कारांमध्ये सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती ही सुद्धा महाराष्ट्राचीच आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 100व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आणि सर्वात तरुण व्यक्ती सुद्धा महाराष्ट्राचीच आहे. सचिन तेंडुलकर यांना वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तर अशा एकूण 9 व्यक्तींना, महाराष्ट्रातील व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, जे की तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप सारे लेक्चर आपण घेतलेले आहेत आणि असेच मुद्दे आपण कव्हर करून घेतोय की ज्याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न घेतलेले आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून पाठीमागची लेक्चर बघितली नसेल त्यांनी नक्की बघून घ्या, कारण यावरती प्रश्न तुम्हाला बघायला मिळू शकतो, विचारला जाऊ शकतो. सो हे 9 महाराष्ट्रीयन झाले. पुढे जाऊयात आपण. आता पुरस्काराबद्दल इतर माहिती आपण बघू. बघा, हा जो भारतरत्न पुरस्कार आहे तो जास्तीत जास्त एका वेळी
तीनच व्यक्तींना दिला जाऊ शकतो. जास्तीत जास्त एका वेळी तीन पेक्षा जास्त नाही. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती जे आहेत ते लाल बहादूर शास्त्री यांना 1966 साली मिळाला होता. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. सर्वात तरुण विजेते बघा सचिन तेंडुलकर वयाच्या 40व्या वर्षी, हे पण मी तुम्हाला सांगितलंय. सर्वात वयस्कर विजेते महर्षी धोंडो केशव कर्वे वयाच्या 100व्या वर्षी मिळाले. हे दोन्हीही व्यक्तिमत्व महाराष्ट्राचीच आहेत. आतापर्यंत जर बघायला गेलं 2019 मध्ये पर्यंत जर बघायला गेलं आपण, तर आतापर्यंत 48 लोकांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे. त्यातील 14 जणांना मरणोत्तर भारतरत्न मिळालेला आहे. आणि स्टेट वाईज जर विचार करायला गेला तर सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार जे आहेत ते महाराष्ट्राला मिळालेले टोटल 9 सर्वाधिक, आणि 9ची 9 व्यक्तिमत्व आपण मागाच्या स्लाइड मध्ये बघितलेली आहेत. आता जर प्राधान्य, आता हा एक शेवटचा मुद्दा, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना याच्याबद्दल कल्पना नसेल, तर भारतामध्ये एक पोझिशन नुसार एक प्राधान्यक्रम दिलेला आहे. एक ज्याला आपण ऑर्डर असं म्हणतो, ज्याच्यामध्ये बघा पॉलिटीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना वाचायला मिळालेलं असेल, त्याला ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट सुद्धा म्हणतात, की पदानुसार काही क्रम दिले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती राष्ट्रपती आहेत, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती उपराष्ट्रपती, असं देशातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या पदानुसार असे क्रम दिले गेलेले आहेत. ज्यामध्ये 7 नंबरला भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत. हा एक SSC ला प्रश्न विचारला गेलेला आहे की भारतरत्न पुरस्कार व्यक्तींना ऑर्डर प्रमाणे कितव्या क्रमांकाचं स्थान दिले जातं, तर 7 स्थान दिले जातं. हा एक वेगळा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचे काही महत्त्वाचे मुद्दे बघा. भारतरत्न पुरस्कार प्राप्त परकीय व्यक्ती, परकीय म्हणजे दुसऱ्या देशाचे, आतापर्यंत फक्त 2च व्यक्तींना, परकीय व्यक्तींना, परदेशातील व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ज्यामध्ये खान अब्दुल गफार खान यांना 1987 साली, मग ते कोणत्या देशाचे होते, ते होते पाकिस्तानचे. पाकिस्तान या देशाचे असणारे खान अब्दुल गफार खान, ज्यांना सरहद्द गांधी यांना या नावानं सुद्धा ओळखलं जातं, ज्यांना फ्रंटियर गांधी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. आणि यावरती प्रश्न आताच्या पोलीस भरतीच्या परीक्षेत येऊन गेलेला आहे. दुसरे व्यक्तिमत्व ज्यांना मिळालेला आहे भारतरत्न पुरस्कार परकीय व्यक्तिमत्व, ते आहेत नेल्सन मंडेला 1990 ला, आणि ते दक्षिण आफ्रिका या देशाचे आहेत. असे 2च व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना परकीय देशाचे, ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण नागरी सन्मानाच्या बाबतीत जर बघायला गेलो तर खूप इम्पॉर्टंट मुद्दा मला तुम्हाला इथं सांगायचा आहे. तो म्हणजे असा की भारतामध्ये नागरी सन्मान जे आहेत, नागरी सन्मान, ते किती नागरी सन्मान आहेत टोटल जर आपण बघायला गेलो तर 4 नागरी सन्मान आहेत. ज्याच्यामध्ये सर्वोच्च नागरी सन्मान समजला जातो तो म्हणजे भारतरत्न. हा भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार आहे त्याच्यामध्ये पद्म विभूषण, हा 2 नंबरचा नागरी सन्मान ओळखला जातो. तिसरा नागरी सन्मान सर्वोच्च आहे पद्मभूषण, आणि चौथा महत्वाचा नागरी सन्मान आहे तो म्हणजे पद्मश्री. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या 3 नागरी सन्मानाबद्दल माहिती घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला लेक्चर आलं की ते अपडेट मिळून जाईल. तर हे 4 नागरी सन्मान आहेत, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. तर अख्ख्या भारतामध्ये फक्त असे 4च व्यक्ती आहेत की ज्यांना हे 4चे नागरी सन्मान प्राप्त आहेत. त्याच्यामध्ये बघा, बिस्मिल्ला खान हे संगीत क्षेत्राशी रिलेटेड आहेत, भीमसेन जोशी हे सुद्धा कला गायक आहेत मोठे, भूपेन हजारिका हे सुद्धा संगीत क्षेत्राशी रिलेटेड आहेत, आणि सत्यजित रे, अशी 4 व्यक्तिमत्व आहेत विद्यार्थी मित्रांनो की ज्यांना 4च्या नागरी सन्मान प्राप्त आहेत. आणि हा सुद्धा खूप IMP मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. कोण? बिस्मिल्ला खान, भीमसेन जोशी, भूपेन हजारिका आणि सत्यजित रे. तर हे सगळं माहिती जी आहे ती तुम्हाला भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भात आपण या सेशन मध्ये दिलेली आहे. जवळजवळ सर्व मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न आपण आजच्या सेशन मध्ये केलेला आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं नक्की कळवा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पद्म पुरस्कार जे आहेत ते सर्वोच्च नागरी सन्मानामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती येतात, ज्यामध्ये आपण कालच्या सेशन मध्ये बघितलं की सर्वोच्च नागरी सन्मान हा भारतरत्न आहे. त्याच्यामुळे पद्म पुरस्कार हे दुसऱ्या क्रमांकाचे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत. आणि हे किती आहे तर हे 3 आहेत. त्याच्यामध्ये आहे पद्मविभूषण, त्याच्यामध्ये आहे पद्मभूषण आणि पद्मश्री, असे 3 पद्म पुरस्कार आहेत. जर तुम्ही इमेज मध्ये बघायला गेला तर पद्म अवॉर्ड्स मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, होम अफेअर्स म्हणजेच गृह मंत्रालयाच्या अंतर्गत हे अवॉर्ड दिले जातात. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि याचा जो क्रम आहे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, परीक्षांमध्ये यांचा क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो. सो ह्या 3 पुरस्कारांमध्ये क्रम कसा लक्षात ठेवायचा, तर एक छोटीशी ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो.
तर ट्रिक म्हणण्यापेक्षा एक थोडीशी मजेशीर गोष्ट आहे. तुम्हाला त्या पद्धतीने जर लक्षात राहिलं तर चांगलं शिकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा ठेवू शकता. बघा, याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा क्रम, आता याच्यामध्ये ज्याच्यात जास्त अक्षर आहेत तो एक नंबरला. म्हणजे आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेले तर 1 2 3 4 5 6. आता ह्याच्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये जात नाही, आपण सरळ शब्द घेतलेले आहेत. सो 1 2 3 4 5 6 याच्यामध्ये 6 आहेत. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 याच्यामध्ये 5 आहेत आणि 1 2 3 याच्यामध्ये 3च आहेत. सो या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता की जो शब्द सगळ्यात मोठा आहे तो 1 नंबरचा पुरस्कार आहे. 2 नंबर त्याच्यापेक्षा थोडा कमी, 3 नंबर त्याच्यापेक्षा थोडा कमी. म्हणून पद्मविभूषण हा सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतर पद्मभूषण आहे, त्याच्यानंतर पद्मश्री आहे. असा त्यांचा क्रम आहे. आणि यांच्यावरती कोणता आहे? भारतरत्न. यांच्यावरती कोणता आहे? तर भारतरत्न. असे 4 सर्वोच्च नागरी सन्मान आपल्याला बघायचे. त्यातला भारतरत्न आपण बघितला. आता ह्या 3 बद्दल चर्चा करूया. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. म्हणजे हे प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजेच 26 जानेवारीला या पुरस्कारांचं काय होतं तर वितरण होतं. म्हणजे 26 जानेवारीला काय होती, यांची घोषणा होती. आता पद्म पुरस्कार जे आहेत त्यांची मी तुम्हाला सांगितली की पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. आता या 2022च्या पुरस्काराच्या संदर्भात जी काय आयएमपी इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल पुढची स्लाइड बघा. आता पद्म पुरस्कार 2022, अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगायची झाली की या पद्म पुरस्कारांची शिफारस कोण करतं. तर पद्म पुरस्कार समिती जी आहे ती या पुरस्काराची शिफारस करत असते आणि जी समिती पंतप्रधान स्थापन करतात. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. या पुरस्कारांची स्थापना 1954 साली झाली होती. त्याच 1954 साली भारतरत्न पुरस्कार सुद्धा आपण बघितलं की सुरू करण्यात आले होते. म्हणजे 1954 सालामध्ये जवळजवळ सर्वोच्च नागरी सन्मान सर्वच चालू झाले होते. याचे स्वरूप जर आपण बघितलं पद्म पुरस्कारांचे, म्हणजेच काय तर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला नेमकं काय मिळतं तर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीतली सनद म्हणजे काय तर एक ते प्रशस्तीपत्र आणि पदक एवढंच मिळतं. याच्यामध्ये सुद्धा बक्षीस रक्कम कोणतीही नाही. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. बक्षीस रक्कम कोणतीही नाही. आणि ही बक्षीस रक्कम पद्म पुरस्कारांना सुद्धा नाही आणि भारतरत्न पुरस्कारांना सुद्धा नाही. बक्षीस रक्कम इथल्या कोणत्याच सर्वोच्च नागरी सन्मानाला देता येत नाही. ना पद्म पुरस्काराला ना भारतरत्न पुरस्काराला. येतं सुद्धा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीतली सनद आणि पदक एवढ्याच गोष्टी देतात. आता या 2022च्या निमित्ताने जर आपण बघायला गेलं तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने 128 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न इथंच चालू होतात की 2022 साली एकूण किती पद्म पुरस्कार दिले गेले. तर लक्षात ठेवा 128 पद्म पुरस्कार दिले गेले. या 128ांचं जर वर्गीकरण आपल्याला करायचं झालं तर 4 पद्मविभूषण आहेत, 17 पद्मभूषण आहेत आणि 107 पद्मश्री आहेत. बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं की पद्मविभूषण हे या तिघांमधले सर्वोच्च आहेत. त्याच्यामुळं जो मोठा आहे त्याची संख्या पण कमी असते. त्यामुळे हे 4च आहे. त्याच्यापेक्षा 2 नंबरचा पद्मभूषण त्याचे 17 आहेत आणि सगळ्यात खालचा पद्मश्री तो 107 जणांना देण्यात आला. म्हणजे टोटल आकडा बघितला तर आपण 128 आहे. महाराष्ट्रातून एका व्यक्तीला पद्मविभूषण मिळाला, 2 व्यक्तींना पद्मभूषण मिळाला आणि जवळजवळ 7 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. म्हणजे 7 आणि 2 9 आणि 1 जवळजवळ 10 व्यक्ती ज्या आहेत त्या महाराष्ट्रातील आहेत. 128 पैकी 10 व्यक्ती या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राला अनुसरून प्रश्न विचारला तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. 128 मध्ये 4 पद्मविभूषण आहेत पैकी 1 महाराष्ट्रीयन आहे, 17 पद्मभूषण आहेत पैकी 2 महाराष्ट्रीयन आहेत आणि 107 पद्मश्री पैकी 7 महाराष्ट्रीयन आहेत. या 2022च्या पुरस्काराच्या विजेत्यांमध्ये जवळजवळ 34 महिलांना पुरस्कार देण्यात आला आणि याच यादीमध्ये परदेशी व्यक्ती, त्याचबरोबर NRI व्यक्ती म्हणतो आपण, त्याचबरोबर PIO, OCI म्हणजे हे सगळं परदेशी व्यक्तींचेच प्रकार आहेत. या श्रेणीतील 10 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आणि 13 मरणोत्तर व्यक्तींना पद्म पुरस्कार यावर्षी प्राप्त झाला. हा सगळा डाटा व्यवस्थितपणे तुमच्या वहीमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही पॉइंटवरती प्रश्न येऊ शकतो. आता बघूयात आपण ह्या 4 पद्मविभूषण पुरस्काराच्या संदर्भात. आता हे 4 पद्मविभूषण पुरस्कार कोणाकोणाला मिळाले आणि कोणकोणत्या क्षेत्रासाठी देण्यात आले त्या संदर्भात आपण चर्चा करूयात. सगळ्यात पहिल्यांदा प्रभा अत्रे. प्रभा अत्रे या महाराष्ट्राच्या आहेत, महिला आहेत आणि यांना कला
या क्षेत्राशी संबंधित असणारा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्या महाराष्ट्राच्या आहेत. त्या प्रसिद्ध गायक आहेत, लक्षात ठेवा. आणि कला या क्षेत्राशी त्यांना देण्यात आलेला आहे. या 4 पैकी एक महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व जे मगाशी तुम्हाला सांगितलं होतं हे आहे. दुसरे आहेत राधेश्याम खेमेका, यांना मरणोत्तर. आता बघितलं ह्या 4 पद्मविभूषण पुरस्कारांपैकी 3 पुरस्कार तर मरणोत्तर आहेत. ठीक आहे, 3 पुरस्कार कसे आहेत, मरणोत्तर आहेत. हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यापैकी प्रभा अत्रे या जिवंत आहेत आणि 3 राहिलेले पुरस्कार जे आहेत ते मरणोत्तर आहेत. राधेश्याम खेमेका मरणोत्तर देण्यात आला. साहित्य आणि शिक्षा या क्षेत्रासाठी देण्यात आलेले हे उत्तर प्रदेशचे व्यक्तिमत्व आहेत, राधेश्याम खेमेका. त्याच्यानंतर तिसरं व्यक्तिमत्व तुम्हाला माहित असेल की जनरल बिपिन रावत, भारताचे पहिले सीडीएस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ज्यांचं नुकतंच तामिळनाडू येथे विमान अपघातामध्ये निधन झालं होतं. तर हे असणारे भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना सुद्धा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला लोकसेवा या कॅटेगरीसाठी, आणि ते उत्तराखंड या राज्याचे आहेत. याच्यानंतर पुढचं व्यक्तिमत्व आहे कल्याण सिंग. हे यूपीचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सार्वजनिक सेवा या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला, ते सुद्धा उत्तर प्रदेशचे आहेत. तर हे 4 व्यक्तिमत्व तुम्ही लक्षात ठेवा. यापैकी 2 व्यक्तिमत्वांवरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. त्यातले एक प्रभा अत्रे महाराष्ट्राचे आहेत आणि दुसरे जनरल बिपिन रावत. ठीक आहे, म्हणजे 4ही करून ठेवा, पण हे 2 यातले महत्वाचे आहेत. हे 4 पद्मविभूषण पुरस्कार आपण बघितले, त्यापैकी एक महाराष्ट्रीयन आहे, त्याचा सुद्धा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचे बघूयात आता. 17 पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी मिळाले. आता तुमच्या मनामध्ये असेल की सर सगळेच हे 17चे 17 लक्षात ठेवण्याची गरज आहे का? तर सगळे लक्षात ठेवण्याची गरज नाही. याच्यामध्ये महाराष्ट्राचे तर पर्टिक्युलरली तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत, प्लस काही वेगळे व्यक्तिमत्व जे आहेत जे मी तुम्हाला सांगितले की हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता त्यातले पहिलेच व्यक्तिमत्व बघा महत्वाचे आहेत, त्यांना मी स्टार मार्क करतो. गुलाम नबी आझाद हे सार्वजनिक सेवा या क्षेत्रामधील आहेत आणि ते जम्मू काश्मीरचे आहेत. आता हे जर बघितलं आपण तर त्यांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेले आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. गुलाम नबी आझाद महत्वाचा आहे. त्याच्यानंतर विक्टर बॅनर्जी कला क्षेत्राशी संबंधित आहेत बघा, पश्चिम बंगालच्या. त्याच्यानंतर गुरमीत बाबा मरणोत्तर देण्यात आला ह्या व्यक्तिमत्वाला, ते सुद्धा कला क्षेत्राचे आहेत, पंजाब या राज्याचे. त्याच्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य हे सार्वजनिक सेवा या क्षेत्रात आहेत, पश्चिम बंगालचे. आता याच्यामध्ये नटराजन चंद्रशेखरन हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे खूप महत्वाचे आहेत. तर हे व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे आहेत आणि ते महाराष्ट्राचे आहेत, त्याच्यामुळे याला सुद्धा मी इथं स्टार मार्क केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी पद्मविभूषण पुरस्कार देत असताना एकच पद्मपुरस्कार दोघांना विभागण्यात आला, म्हणजे कृष्णा एल्ला आणि सुचित्रा एल्ला या दोघांना संयुक्तपणे मिळाला. आता तुम्ही म्हणाल सर मग हे पुरस्कार वेगवेगळे कन्सिडर केले जातात का? तर नाही, या दोघांचा मिळून एकच कन्सिडर केला जातो आणि ते व्यापार आणि उद्योग हे क्षेत्रासाठी तेलंगणा राज्याचे आहेत, लक्षात ठेवा. हे म्हणजे एकच पद्म पुरस्कार आहे, दोघांना देण्यात आलेला. त्याच्यानंतर मधुर जाफरी अन्य या कॅटेगरीसाठी अमेरिकेचे आहेत, हे लक्षात ठेवा, कारण हे परकीय व्यक्तिमत्व आहे. सो याला मी स्टार मार्क करतो. त्याच्यानंतर अजून एक स्टार मार्क करतो, देवेंद्र झाझरिया. विद्यार्थी मित्रांनो, हा एक खूप महत्वाचा खेळाडू आहे. सगळ्यात जास्त पॅरालिम्पिक पदकं यांच्या नावावरती आहेत. हे खेळ या क्षेत्राचे आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे की यांचा खेळ कोणता आहे, आणि हे राजस्थान या क्षेत्रात राज्याचे आहेत. तर ह्याच्यामध्ये मी 4 स्टार मार्क केलेले आहेत. गुलाम नबी आझाद लक्षात ठेवा, नटराजन चंद्रशेखरन लक्षात ठेवा, मधुर जाफरी लक्षात ठेवा आणि देवेंद्र झाझरिया हे व्यक्तिमत्व तुम्ही 4 या स्लाइडमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढं आपण बघूयात महत्वाचे व्यक्तिमत्व. तर राशिद खान बघा, राशिद खान हे जे व्यक्तिमत्व आहे हे कला क्षेत्राशी संबंधित आहे. राशिद खान कला क्षेत्राशी संबंधित आहेत, उत्तर प्रदेश. हे क्रिकेटमधले राशिद खान नाहीत, हे वेगळे आहेत. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं राजीव महर्षी सिव्हिल सेवा या क्षेत्रासाठी राजस्थान या राज्याचे आहेत, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सत्य नडेला, इम्पॉर्टंट, इथं मी स्टार मार्क करतो. सत्य नडेला व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी अमेरिका या देशाचे आहेत, परंतु ते भारतीय वंशाचे आहेत आणि ते सध्या मायक्रोसॉफ्टचे काय आहेत, सीईओ आहेत. ओके, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे ते सीईओ आहेत. त्याच्यानंतर सुंदर पिचाई, याला पण मी स्टार मार्क करतो. यांना सुद्धा व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी हा पुरस्कार मिळाला, पद्मभूषण.
आणि हे सुद्धा अमेरिकेचेच आहेत आणि हे गुगलचे सीईओ आहेत. हे गुगलचे सीईओ आहेत. या दोन व्यक्तिमत्व, व्यापार आणि उद्योग, खूप महत्वाच्या व्यक्तिमत्वांना देण्यात आला. तर हे पुरस्कार हे दोघांना का देण्यात आले असतील, तर भारत आणि त्या देशाचे, त्या कंपनीचे संबंध अजून चांगले व्हावेत यासाठी हा पुरस्कार दिला जातो. सो सत्य नडेला, सुंदर पिचाई दोघेही खूप मोठमोठ्या पदावरती असणारे व्यक्तिमत्व, त्यांनाही पद्मभूषण दिला गेलेला आहे. कोणता दिला गेलेला आहे हे लक्षात ठेवा. 17 पुरस्कार आपण पद्मभूषण बघतोय, पद्मविभूषण ऑलरेडी 4 बघितले. याच्यानंतर अजून स्टार मार्क करतो मी इथं. सायरस पूनावाला. आता सगळ्यांना माहित असेल सायरस पूनावाला. आता सायरस पूनावाला जे आहेत ते व्यापार आणि उद्योग या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि ते महाराष्ट्र राज्याचे आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी, लस तयार करणारी, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, त्या कंपनीचे हे संस्थापक आहेत. त्यांचे मुलगा आदर पूनावाला हे सध्या त्या कंपनीचे सीईओ आहेत, परंतु त्यांचे वडील सायरस पूनावाला यांना सुद्धा ते महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे, त्यांना सुद्धा हा पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. हे दुसरे महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यानंतर संजय राजाराम यांना मरणोत्तर मिळाला. यांना विज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी, हे मेक्सिको या देशाचे आहेत. त्याच्यानंतर प्रतिभा राय साहित्य आणि शिक्षा या क्षेत्रासाठी, त्या ओडिसाच्या आहेत. स्वामी सच्चिदानंद साहित्य आणि शिक्षा या क्षेत्रासाठी गुजरातचे आहेत. आणि वशिष्ठ त्रिपाठी साहित्य आणि शिक्षा क्षेत्रासाठी, हे उत्तर प्रदेशचे आहेत. ही राहिलेली नावं तुम्ही जस्ट रीड करणं सुद्धा गरजेचं आहे, कदाचित त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न हा येऊ शकतो. तर असे 17 पुरस्कार आपण बघितले, त्यापैकी 2 हे महाराष्ट्रीयन होते. आता शेवटचे पुरस्कार आपण या ठिकाणी बघूयात. पद्मश्री बघा, 107 पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले. 107 चे 107 आपण या ठिकाणी बघत नाही, याच्यामध्ये आपण फक्त महाराष्ट्रीयन ओरिएंटेड बघतोय. 107 पैकी 7 महाराष्ट्रीयन व्यक्तींना हा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ते 7 महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करूयात. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर हिम्मतराव बावस्कर. विंचू दंशावरील संशोधनासाठी त्यांनी खूप महत्वाचं काम केलं होतं, त्यासाठी त्यांना पद्मश्री मिळाला. सुलोचना चव्हाण ह्या कलाकार आहेत बघा, अभिनेते आहेत आणि लावणी सम्राज्ञी सुद्धा आहेत आणि त्यांना सुद्धा हा पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम, बऱ्याच जणांनी त्यांची गाणी ऐकली असतील, हे गायक आहेत, त्यांना सुद्धा पद्मश्री मिळाला. अनिल राजवंशी जे आहेत ते निमकर ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट संचालक, फलटण या ठिकाणचे ते उद्योजक आहेत, त्यांना सुद्धा मिळाला. त्याच्यानंतर डॉक्टर विजय कुमार डोंगरे वैद्यकीय सेवा या क्षेत्रासाठी त्यांना मिळाला. डॉक्टर भीमसेन सिंगल वैद्यकीय सेवासाठीच, आणि हा याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, साथीच्या साथी तुम्हाला लक्षात ठेवायचे, मात्र हा मरणोत्तर देण्यात आलेला आहे. हा बालाजी तांबे यांना मिळालेला आहे. आयुर्वेदाचे किंवा आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर सारं काम केलेलं आहे आणि मरणोत्तर असा त्यांना हा पद्मश्री देण्यात आला. म्हणजे 7 जणांना महाराष्ट्रातील, टोटल लक्षात ठेवा, टोटल 107 आहेत, महाराष्ट्रातील 7 आहेत, यांना पद्मश्री मिळाला. आणि हे सगळे पुरस्कार, त्याच्या संदर्भातली बेसिक अशी सगळी माहिती या सेशन मध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. आणि ह्या सगळ्याच्या व्यवस्थितपणे छानपैकी नोट्स काढणं हे खूप आवश्यक आहे, जेणेकरून त्या गोष्टी तुमच्या हाताखालून जातील. तर यापूर्वी जे मी तुम्हाला भारतरत्न पुरस्काराचं सेशन दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही छानपैकी बघणं गरजेचं आहे. यापूर्वी खूप सारे व्हिडिओ आपल्या नितेश शिंदे स्पीकच्या युट्यूब चॅनलवरती मी अपलोड केले, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. तर ऑस्कर पुरस्कार जो आहे तो चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार जो समजला जातो जगातील, लक्षात ठेवा, जगातील चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार. जर भारतातील चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार विचारला तर तो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे. त्याच्यामुळे परीक्षेमध्ये कोणता विचारलेला आहे ते व्यवस्थितपणे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ह्या पुरस्कारांची सुरुवात जी आहे ती 1929 साली झाली होती आणि हा पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार, कोणातर्फे दिला जातो हाही प्रश्न परीक्षेत येऊन गेलेला आहे. तर अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स ऑफ अमेरिका या संस्थेतर्फे हा ऑस्कर पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आता 2022 साली जे ऑस्कर पुरस्कार दिले गेले ते किती ऑस्कर पुरस्कार होते, तर ते 94वे ऑस्कर पुरस्कार होते. आणि हा ऑस्कर पुरस्काराचा सोहळा लॉस एंजेलिस हे जे अमेरिकेतील ठिकाण आहे येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला आणि जगभरातील वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीतील काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला आणि हे पुरस्कार 94वे जाहीर केले. या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वाधिक नामांकन कोणत्या चित्रपटाला मिळाले, तर द पॉवर ऑफ डॉग या चित्रपटाला मिळाले होते. तब्बल 12 ठिकाणी त्यांचं नामांकन झालं होतं आणि हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे ह्या ऑस्कर पुरस्काराच्या संदर्भातला. आता आपण पुढे जाऊयात कोणाकोणाला हे पुरस्कार मिळाले. तर त्यापूर्वी एक छोटासा महत्वाचा मुद्दा एक सांगायचा राहिला की हे पुरस्कार कशा किंवा कोणकोणत्या दरम्यानचे गेले.
तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या चित्रपटांना 94व्या अकॅडमी पुरस्काराने म्हणजेच ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले. द पॉवर ऑफ डॉग याला 12 नामांकनासह आत्ताच आपण सांगितलं आघाडीवर होता. सगळ्यात जास्त 12 नामांकन द पॉवर ऑफ डॉग या चित्रपटाला मिळाली. तर या चित्रपटांमध्ये भारताचा एक माहितीपट जो आहे तो खूप आघाडीवरती होता शॉर्ट फिल्मच्या संदर्भात. तर रायटिंग विथ फायर हा एक खूप मोठी आशा भारतातर्फे लावली होती की रायटिंग विथ फायरला काहीतरी पुरस्कार मिळेल, परंतु हा सर्वोत्कृष्ट माहितीपट होता. लक्षात ठेवा, याला पुरस्कार मिळालेला नाही. मात्र कोणता माहितीपट भारतातर्फे क्वालिफाय झाला होता, तर रायटिंग विथ फायर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. या 94व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये नवीन 2 पुरस्कार नुकतेच आणले होते. नवीन 2 पुरस्कार इंट्रोड्यूस केले होते. ते कोणकोणते, तर ऑस्कर फॅन फेवरेट अवॉर्ड आणि ऑस्कर चीअर मोमेंट अवॉर्ड हे 2 नवीनच पुरस्कार यावरती काय करण्यात आले होते, लॉन्च करण्यात आले होते. लक्षात ठेवा. आता कोणकोणत्या चित्रपटांना पुरस्कार मिळाले हे आपण बघूयात. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो सर्वोत्कृष्ट चित्रपट. तर या 94व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे कोडा या चित्रपटाला. आणि ह्या कोडा या चित्रपटाच्या ज्या डायरेक्टर आहेत किंवा ज्या दिग्दर्शक आहेत त्या दिग्दर्शक आहेत साइन हेडर. लक्षात ठेवा, या कोड्या चित्रपटाच्या काय आहेत, दिग्दर्शक आहेत. मागचा जो 93वा ऑस्कर पुरस्कार पार पडला होता यामध्ये नोमॅनलँड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. आणि आत्ताच्या 94व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये कोडा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. दिग्दर्शक पण लक्षात ठेवा कोण आहे, तर साइन हैदर. याच्यानंतर आपण बघितलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेता. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार विल स्मिथ यांना मिळाला. आणि विल स्मिथ यांच्या किंग रिचर्ड या चित्रपटामध्ये काम केल्यामुळं विल स्मिथ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. विल स्मिथ हे खूप चर्चेमध्ये होते. तुम्हाला जर एक माहीतच असेल की या ऑस्कर पुरस्कार ज्यावेळेस वितरण सोहळा चालला होता त्यावेळेस जे काही होस्ट होते जे कॉमेडियन क्रिस रॉक्स, तर यांनी काहीतरी चेष्टा किंवा काही शब्द वापरल्यामुळे विल स्मिथ यांनी त्यांना जाऊन कानाखाली मारली होती आणि त्याच्यामुळे विल स्मिथ हे खूप चर्चेमध्ये आले होते. आत्ताच्या ह्या चालू ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घटना घडली होती. म्हणून विल स्मिथ यांच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण चालू घडामोडीमध्ये अशाच व्यक्तीवरती प्रश्न विचारला जातो की जो चर्चेमध्ये आहे. म्हणून विल स्मिथ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आणि तो कोणत्या चित्रपटासाठी, तर किंग रिचर्ड या चित्रपटासाठी. विद्यार्थी मित्रांनो, फक्त अभिनेता लक्षात ठेवून उपयोग नाही, तर त्यांना कोणत्या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला हेही लक्षात ठेवणं तेवढंच आवश्यक आहे. याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब जो आहे तो जेसिका चेस्टन यांना मिळाला आणि त्यांच्या द आईज ऑफ टॉमी फे या चित्रपटाला मिळाला. कोणाला? जेसिका चेस्टन यांच्या द आईज ऑफ टॉमी फे. आणि अभिनेत्याचा पुरस्कार विल स्मिथ यांना किंग रिचर्ड या चित्रपटासाठी मिळाला. याच्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार म्हणजे सपोर्टिंग ऍक्टर हा पुरस्कार जो आहे तो ट्रॉय कोत्सूर यांना मिळाला आणि तो सुद्धा कोडा या चित्रपटासाठी मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे ट्रॉय कोत्सूर यांच्या संदर्भात नीट लक्षात ठेवा, कारण हे आतापर्यंतच्या ऑस्कर पुरस्कारातले असे पहिले अभिनेते आहेत की जे थोडेसे आपण असं म्हणतो की डीफ आहेत. डीफ म्हणजे थोडंसं त्यांना ऐकायला कमी येतं, म्हणजे बहिऱ्या स्वरूपाचं त्यांना दिव्यांगत्व आहे. तर असे पहिले अभिनेते आहेत की जे डीफ आहेत, बहिरे आहेत, की ज्यांना हा इतका चांगला पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ट्रॉय कोत्सूर यांना कोडा चित्रपटासाठी. लक्षात ठेवा. याचबरोबर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा किताब जो आहे तो एरियाना डिबोस यांना मिळाला आणि हा त्यांच्या वेस्ट साइड स्टोरी या चित्रपटाला मिळालेला आहे. अभिनेता ट्रॉय कोत्सूर आणि अभिनेत्री एरियाना डिबोस हे सहाय्यक आहे. सहाय्यकचा अर्थ काय असतो, तर सपोर्टिंग वगैरे असतो का बघा, मेन अभिनेत्याला सपोर्ट करणारा सपोर्टिंग अभिनेता किंवा सहाय्यक अभिनेता वगैरे असं. तर सहाय्यक अभिनेता ट्रॉय कोत्सूर आणि अभिनेत्री एरियाना डिबोस. याच्यानंतर सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म. ॲनिमेटेड म्हणजे कार्टून्स वगैरे असतात बघा, त्याला आपण ॲनिमेटेड म्हणतो. म्हणजे की असे माणसं किंवा देह जे आपण जिवंत माणसं त्याच्यामध्ये काम करत नाहीत, कार्टून्स त्याच्यामध्ये काम करतात असे. तर बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा एक एन्कॅन्टो या चित्रपटाला मिळालेला आहे. तर हा एन्कॅन्टो चित्रपट आहे ज्याला बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा किताब मिळालेला आहे आत्ताच्या 94व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये. याच्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डायरेक्टर कोणाला मिळाला, तर जेन कॅम्पियन यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा किताब द पॉवर ऑफ द डॉग या चित्रपटासाठी. तर या आहेत कोण, जेन कॅम्पियन. चित्रपट सुद्धा लक्षात ठेवा कोण, द पॉवर ऑफ द डॉग.
ठीक आहे. दिग्दर्शक खूप महत्वाचा असतो, कारण कोणताही चित्रपट ज्यावेळेस प्रदर्शित होत असतो त्यावेळेस त्याला कोणत्या अँगलनं न्यायचा, त्याला कोणती दिशा द्यायची, हे खूप महत्वाचं ठरतं. आणि दिग्दर्शक म्हणून भूमिका पार पडणं हे सुद्धा तेवढंच जोखमीचं काम असतं किंवा तेवढं चॅलेंजिंग टास्क असतो. त्याच्यामुळं दिग्दर्शकाचा किताब सुद्धा लक्षात ठेवा. जेन कॅम्पिंग यांना मिळाला. द पॉवर ऑफ डॉग हा चित्रपट त्यांनी डायरेक्ट केला होता, दिग्दर्शित केला होता. याचबरोबर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा अवॉर्ड जो आहे ड्राईव्ह माय कार या चित्रपटाला मिळाला. तर हे पोस्टर तुम्हाला दिसत असेल, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म ड्राईव्ह माय कार या चित्रपटाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर काही अजून पुरस्कार आपण पाहूयात छोटेसे, जे की एकदा ओव्हरलुक करणं तुम्ही गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट गीत हा पुरस्कार जो आहे, गीत म्हणजे गाणं, नो टाइम टू डाय हा चित्रपटच आहे. त्या चित्रपटातल्या नो टाइम टू डाय या गाण्याला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट केश रचना, रंगभूषा किंवा मेकअप वगैरे असं म्हणतो आपण, द आईज ऑफ टॉमी फे या चित्रपटाला मिळालेला आहे. कोणता? तर सर्वोत्कृष्ट केश रचना, रंगभूषा. सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स ड्यून या चित्रपटाला मिळाला. व्हिज्युअल इफेक्ट्स आजकाल खूप चर्चेमध्ये असतात बघा, कारण जमाना बदलत चाललेला आहे, टेक्नॉलॉजी पुढे येते, व्हिज्युअल इफेक्ट्स वगैरे देत असतात. आणि हे इफेक्ट्स म्हणजे कॉम्प्युटराइज्ड सीन्स असतात, म्हणजे रिअलमध्ये तसं घडत नाहीत. आपण म्हणतो कॉम्प्युटरवरती हा सीन तयार केलेला आहे, तसं इफेक्ट्स दिले जातात त्याला. तर सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स हा किताब जो आहे तो ड्यून या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर बघा, याच्यामध्ये आपला पिक्चर खूप चर्चेमध्ये होता, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर समर ऑफ सोल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचरचा पुरस्कार मिळालेला आहे. हा सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. नमस्कार. आता यानंतर आपण सुरू करूयात ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार हे भारताच्या साहित्य क्षेत्राच्या दृष्टीनं खूप महत्वाचे पुरस्कार आहेत, कारण साहित्य क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च सन्मान हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या संदर्भातली महत्वाची माहिती आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर सुरुवात करूयात ज्ञानपीठ पुरस्कारापासून. ज्ञानपीठ पुरस्काराची बेसिक माहिती जर आपण बघायला गेलं, तर जसं मी पहिल्यांदा सांगितलं की ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. आणि यावरती बऱ्याचदा एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना ही 1961 साली झाली होती, मात्र पहिले ज्ञानपीठ पुरस्कार हे 1965 साली देण्यात आले होते. यामध्ये इयर डिफरन्स जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या. इथंही तुम्हाला परीक्षेमध्ये बारकाईने प्रश्न वाचणं आवश्यक आहे. मग हा ज्ञानपीठ पुरस्कार कोणातर्फे दिला जातो, तर तो भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत दिला जातो. आणि या पुरस्काराचं स्वरूप नेमकं काय आहे, तर 11 लाख रुपये, एक प्रतिमा आणि एक मानचिन्ह या स्वरूपाचं एक बक्षीस या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकाला दिलं जातं. आणि नेमका आवाका कोणता आहे, हा ज्ञानपीठ पुरस्कार नेमका दिला कोणाला जातो, तर भारतीय राज्यघटनेचं 8वं परिशिष्ट आहे, त्या 8वी परिशिष्टामधील ज्या 22 भाषा आहेत आणि इंग्रजी अशा टोटल 23 भाषांसाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. यावरतीही प्रश्न विचारून झालेला आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी अशा 23 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. मग ह्या ज्ञानपीठ पुरस्काराची ज्यावेळेस सुरुवात झाली, त्यावेळेस पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो मी जसं सांगितलं की स्थापना 1961 ला झाली, मात्र पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1965 ला देण्यात आला, जो जी शंकर कुरूप यांना देण्यात आला होता. आणि त्यांना मल्याळम या भाषेमध्ये त्यांनी त्यांचं साहित्य प्रकाशित केलं होतं, त्यासाठी त्यांना देण्यात आला होता. आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला जर तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये, तर 1976 साली आशा पूर्णादेवी यांना पहिला अशा त्या महिला ठरल्या की ज्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवल्या, आणि त्यांना बंगाली या भाषेसाठी देण्यात आला होता. सर्वाधिक आतापर्यंत हिंदी भाषेला 11 वेळा ज्ञानपीठ देण्यात आलेलं आहे, तर सिंधी या भाषेला आतापर्यंत एकदाही ज्ञानपीठ मिळालेला नाही. आता आपण येऊयात, आता जे रिसेंटली ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाले त्याच्यामध्ये एकदमच 2020 आणि 2021 या 2 वर्षांसाठी 56वे आणि 57वे ज्ञानपीठ हे ऍट अ टाइम एकदमच जाहीर करण्यात आले. मग त्या दोन्हीही ज्ञानपीठ पुरस्कारांच्या संदर्भात आपण माहिती घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा 2020 चा ज्ञानपीठ पुरस्कार बघूयात आपण, जो की 56वा होता. आणि पुढे येऊन 2021 चा जो आपण बघणार आहे तो 57वा असेल. ते एकदम जाहीर केलेले. सो दोन्हीही ज्ञानपीठ पुरस्काराची व्यवस्थितपणे माहिती परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला घेणं गरजेचं आहे. मग 2020 चा ज्ञानपीठ पुरस्कार हा 56वा ज्ञानपीठ पुरस्कार होता, आणि जो नीलमणी फुकन यांना मिळालेला आहे आसामी भाषेसाठी. आसामी भाषेसाठी त्यांनी भरपूर साहित्य लेखन केलेलं आहे.
आणि त्यांना हा 56वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. आता आसामी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे तिसरे व्यक्तिमत्व ठरलेले आहेत. याच्या आधी दोघांना आसामी भाषेसाठी दिला होता. त्यांच्या कोबिता हा जो त्यांचा काव्यसंग्रह आहे, त्या काव्यसंग्रहासाठी 1981 साली त्यांना साहित्य रत्न किंवा साहित्य अकॅडमीचा पुरस्कार मिळाला होता. साहित्य अकॅडमीचे पुरस्कार सुद्धा आपण घेतलेले आहेत. त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तर साहित्य अकॅडमीचा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहे. साहित्य अकॅडमीची फेलोशिप सुद्धा त्यांना मिळालेली आहे 2002 साली. नुकतीच साहित्य अकॅडमीची फेलोशिप महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झालेली आहे. त्याचबरोबर नीलमणी फुकन यांना 1990 मध्ये पद्मश्री या पद्म पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. सो ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. 56 फुकन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे एक रायमिंग थोडंसं जुळवण्याचा प्रयत्न तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी की 56 फुकन 56वा ज्ञानपीठ पुरस्कार हा नीलमणी फुकन यांना मिळाला आणि आसामी भाषेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आले. आता 2021 साठीचा 57वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो दामोदर मावजो यांना मिळालेला आहे आणि त्या कोकणी या भाषेसाठी त्यांना देण्यात आलेला आहे. कोकणी भाषेसाठी ज्ञानपीठ मिळवणारे ते दुसरे व्यक्तिमत्व ठरलेले आहेत. याच्या आधी रवींद्र केळकर यांना कोकणी भाषेसाठी ज्ञानपीठ देण्यात आला होता. त्यांना त्यांचं साहित्य रत्न किंवा त्यांचं साहित्य क्षेत्रातील काम जर आपण बघितलं तर 1983 साली कर्मेलीन या पुस्तकाला साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला होता. म्हणजे बघा पाठीमागे सुद्धा आपण जे बघितलं नीलमणी फुकन यांना सुद्धा साहित्य अकॅडमी प्राप्त आहे आणि दामोदर मावजी यांना सुद्धा साहित्य अकॅडमी प्राप्त आहे. त्यांचं साहित्य जर आपण बघायला गेलं तर दामोदर मावजी यांचं कहाणी एका खामसाची, सूड, कर्मेलीन, सुनामी, सायमन, मारू, गंथन अशा प्रकारचं साहित्य त्यांचं प्रसिद्ध आहे, जे की परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो 20चा पण बघितला आपण, 21चा पण बघितला. 20चा 56वा होता, 21चा 57वा होता. हे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आता ज्ञानपीठ पुरस्कार जे आहे, ते ज्ञानपीठ पुरस्कारांमध्ये मराठी भाषेची छाप कधी कधी पडली ते आपण बघूयात. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी व्यक्तिमत्व याच्यावरतीही प्रश्न विचारून झालेले आहेत. 1974 साली पहिल्यांदाच वी.स. खांडेकर यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केला त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी. त्याच्यानंतर 1987 साली विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांना विशाखा या त्यांच्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ मिळाला. 2003 साली विंदा करंदीकर यांना त्यांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी मिळाला आणि 2014 साली भालचंद्र नेमाडे यांना हिंदूसाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि ह्या चारही गोष्टी तुम्ही परीक्षेत लक्षात ठेवा. यावरती प्रश्न बऱ्याचदा विचारून झालेले आहेत की खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला ज्ञानपीठ मिळालेला आहे किंवा मिळालेला नाही. आता भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. मात्र या भारतीय ज्ञानपीठच्या बाबतीत आपण बघूयात. ही एक साहित्य आणि संशोधन संस्था आहे ज्याची स्थापना 1944 साली झाली होती आणि याची जे संस्थापक आहेत ते साहू शांतीप्रसाद जैन जे आहेत आणि ते ऑलरेडी टाइम्स ऑफ इंडियाचे मालक होते. त्यांनी ही साहू शांतीप्रसाद जैन यांनी साहित्य व संशोधन संस्था असणारे भारतीय ज्ञानपीठची स्थापना 1944 साली केली होती. पुरस्काराची स्थापना ही 1961 ला झालेली आहे आणि पहिले पुरस्कार हे 1965 साली दिलेले आहेत. या तिन्हीचाही डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. भारतीय ज्ञानपीठची स्थापना 1944, त्यांच्यातर्फे पुरस्काराची स्थापना 1961 ला आणि पहिला पुरस्कार दिला 1965 ला, ज्याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. तर असे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्ञानपीठ पुरस्काराच्या संदर्भातले ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आणि आगामी परीक्षांसाठी तुम्हाला हे खूप उपयोगी ठरणार आहे. चला तर पुढच्या पुरस्काराची आपण आता माहिती बघूया. पुढचा पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022. विद्यार्थी मित्रांनो, हा पुरस्कार आगामी परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा पुरस्कार असं मी म्हणेन, कारण साहित्य क्षेत्रातील जो जागतिक पातळीवरचा महत्वाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो आहे 2022 चा, तो आपल्या भारतीय व्यक्तिमत्वाला जाहीर झालेला आहे. सो आगामी परीक्षांमध्ये याच्यावरती 100% कोणत्या ना कोणत्या परीक्षेत तरी प्रश्न असणारच आहे. सो व्यवस्थितपणे आपण हे समजून घेऊयात. हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार याची स्थापना 2004 साली झाली होती. सुरुवात या पुरस्काराची म्हणजे पहिला पुरस्कार दिला गेला 2005 साली. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार नेमका कोणासाठी दिला जातो तर बघा, कोणत्याही भाषेतील सर्वोत्तम पुस्तक म्हणजे एखाद्या भाषेतील ते सर्वोत्तम पुस्तक असेल व त्याच्या इंग्रजी भाषांतरणाला हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे एखाद्या भाषेतील एखादं खूप चांगलं पुस्तक असेल आणि ते इंग्रजी भाषेमध्ये कन्वर्ट झालं
आणि ते जर पसंतीस उतरलं तर त्याला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दिला जातो. हा मग कोणाला दिला जातो तर ह्याची बक्षीस रक्कम ही मुख्य लेखकाला आणि त्याचं भाषांतर करणारा दोघांनाही ही बक्षीस रक्कम वितरित केली जाते. हे नेमकी संस्था कोणती आहे हा पुरस्कार देणारी तर मॅन ग्रुप या संस्थेतर्फे हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दिला जातो. याची जी बक्षीस रक्कम आहे ती 50,000 पौंड आहे आणि जसं मी मागे सांगितलं की मुख्य लेखकाला आणि त्याचं भाषांतर करणाऱ्याला दोघांनाही ही जी रक्कम आहे ती विभागून दिली जाते. 2022 चे जर विजेतेपद आपण बघितलं तर जे मूळ लेखक आहेत त्यांचं नाव आहे गीतांजली श्री. भारताच्या गीतांजली श्री यांचं रेत समाधी हे जे पुस्तक आहे या पुस्तकाला 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याचं अनुवादक म्हणजे त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करणारे व्यक्तिमत्व आहेत डॅझी रॉकवेल. टॉम्ब ऑफ सँड हे त्यांनी भाषांतरित केलेलं पुस्तक आहे रेत समाधीचं. आणि या दोनही पुस्तकांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला इमेज मध्ये दिसत असेल की द 2022 इंटरनॅशनल बुकर प्राइज या आहेत गीतांजली श्री आणि या आहेत डेझी रॉकवेल. या दोघांनाही हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 मिळालेला आहे आणि हे व्यवस्थितपणे समजून घ्या. याच्यावरती आपल्याला प्रश्न आगामी परीक्षेमध्ये बघायला मिळू शकतो. मागचा 2021 जर बघितलं तर 2021 मध्ये हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा डेव्हिड डिओ जे फ्रेंच व्यक्तिमत्व आहेत, जे पहिलेच फ्रेंच व्यक्तिमत्व ठरले होते हा पुरस्कार प्राप्त करणारे, त्यांच्या ऍट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या कादंबरीला 2021 चा मिळाला होता आणि 2022 चा आपल्या रेत समाधी या पुस्तकाला मिळालेला आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. चला तर पुढच्या पुरस्काराकडे आपण जाऊयात. सरस्वती सन्मान 2021. सरस्वती सन्मान हा साहित्य क्षेत्रातला एक खूप महत्त्वाचा असा पुरस्कार समजला जातो आणि हा पुरस्कार के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो आणि 2021 चा हा जो पुरस्कार आहे तो प्रख्यात कवी आणि साहित्यिक प्राध्यापक रामदर्शन मिश्रा यांना मिळालेला आहे आणि त्यांच्या मैं तो यहाँ हूँ या कविता संग्रहासाठी त्यांना प्रतिष्ठित असा सरस्वती सन्मान 2021 चा मिळालेला आहे. हा एक साहित्य क्षेत्रातील खूप महत्त्वाचा पुरस्कार समजला जातो. प्राप्तकर्त्याची निवड एका समितीद्वारे करण्यात आली आणि ज्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष सी कश्यप असे होते. 1991 मध्ये या सरस्वती सन्मान पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती आणि देशातला एक साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार आहे. हा पुरस्कार कोणासाठी दिला जातो तर भारतीय राज्यघटनेमधली जी 8वी अनुसूची आहे त्या 8व्या अनुसूचीमध्ये ज्या काही 22 भाषा आहेत या 22 भाषांसाठी कार्य करणाऱ्या कोणत्या तरी एका भाषेसाठी दरवर्षी हा सरस्वती सन्मान पुरस्कार दिला जातो. या सरस्वती सन्मान पुरस्काराची जी स्वरूप आहे ते एक मानपत्र, मानचिन्ह आणि 15 लाख रुपये असं या सरस्वती सन्मानाचं काय आहे स्वरूप आहे. 2021 चा हा पुरस्कार जसं मी सांगितलं प्राध्यापक रामदर्शन मिश्रा यांना मिळाला. 2020 च्या या सरस्वती सन्मानासंदर्भात सुद्धा प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये कदाचित विचारला जाण्याची शक्यता आहे कारण 2020 चा हा सरस्वती सन्मान महाराष्ट्राच्या शरण कुमार लिंबाळे यांना मिळाला होता. महाराष्ट्राचे शरण कुमार लिंबाळे यांना मिळाला होता आणि हा पुरस्कार त्यांना सनातन या त्यांच्या कादंबरीसाठी मिळाला होता. तर हा 2021 चा कोणाला मिळाला आहे प्राध्यापक रामदर्शन मिश्रा यांचं हे पुस्तक सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. मैं तो यहाँ हूँ कधी स्थापना झाली 1991 ला आणि कोणासाठी दिला जातो 22 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. हा एक महत्त्वाचा लक्षात ठेवा मुद्दा. याचबरोबर आपण व्यास सन्मान सुद्धा बघितलेला आहे, ज्ञानपीठ सुद्धा बघितलेला आहे. हे सगळे साहित्य क्षेत्रातील पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा एक महत्त्वाचा पुरस्कार BBC इंडियन स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2021. आता जी काही BBC आहे त्या BBCनं इंडियन स्पोर्ट्स वुमन म्हणजे महिलांसाठी पुरस्कार दिला गेला 2021 साठी आणि BBCच्या इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्कारामध्ये ऑलिम्पिक विजेत्या आणि भारताचा अभिमान असणाऱ्या मीराबाई चानू यांनी BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2021 चा किताब हा जिंकलेला आहे. BBC तुम्हाला माहितच असेल की एक वृत्तपत्र संस्था आहे आणि या संस्थेनं 2021 मध्ये ज्या काही भारतीय महिला आहेत ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नेतृत्व केलं, भारताला वेगवेगळे सक्सेस मिळवून दिले, यामध्ये मीराबाई चानू यांची इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर BBCच्या तर्फे निवड करण्यात आली आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिक पदक 2020च्या ज्या काही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकून वेट लिफ्टिंग मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
याचबरोबर चानू यांनी 2017च्या अनाईक येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत 48 किलो गटात सुवर्णपदक पटकावलं होतं. त्याचबरोबर 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुद्धा त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं. तर मीराबाई चानू या मणिपूर या राज्याच्या आहेत आणि त्यांच्या बाबतीत अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जी ॲमवे कंपनी आहे त्या ॲमवे कंपनीच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी त्यांची निवड झालेली आहे आणि BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2021 हा सुद्धा किताब त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. याच BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ पुरस्कारांमध्ये ज्या एक भारताचे क्रिकेटपटू आहेत शेफाली वर्मा, ज्या 18 वर्षाच्या आहेत, त्यांना BBC उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार मिळालेला आहे. उदयोन्मुख खेळाडू म्हणजे नवीन असा खेळाडू जो चांगली कामगिरी करतो त्याला उदयोन्मुख खेळाडू म्हणतात आणि भारताच्या शेफाली वर्मा यांना हा BBCचा उदयोन्मुख खेळाडूचा किताब मिळाला. शेफाली वर्मा या नुकताच जो न्यूझीलंडमध्ये विश्वचषक होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कामगिरी चांगली केली. त्यांच्या नावे एक विक्रम आहे. 2021 मध्ये शेफाली वर्मा या राष्ट्रीय संघासाठी तिन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजे ODI असेल, टेस्ट असेल, त्याच्याबरोबर T20 असेल, या सर्वांमध्ये खेळणारे सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू पुरुष किंवा महिला ठरले आहेत. 18 वर्ष पूर्ण होण्याआधीच या तीनही प्रकारामध्ये खेळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय पुरुष किंवा महिला ठरल्या होत्या आणि त्याचबरोबर त्यांची निवड आता बँक ऑफ बडोदाच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी सुद्धा झालेली आहे. हे आपण कालच्या सत्रामध्ये बघितलं. बँक ऑफ बडोदा जे आहे त्याच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी सुद्धा शेफाली वर्मा यांची निवड झालेली आहे आणि त्यांना आता BBCचा उदयोन्मुख खेळाडू सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. याचबरोबर 2000 मध्ये ज्या काही सिडनी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या, या सिडनी ऑलिम्पिकमध्ये पहिल्या भारतीय महिला झाल्या ज्यांनी वेट लिफ्टिंगमध्ये भारताला एक ऑलिम्पिक पदक जिंकून दिलं होतं. त्या कर्नाम मल्लेश्वरी यांना BBC लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. याच BBC पुरस्कारांमध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा कर्नाम मल्लेश्वरी यांना मिळाला, ज्या पहिल्या भारतीय महिला आहेत ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणाऱ्या. आणि याच कर्नाम मल्लेश्वरी यांच्या बाबतीत आपण एक गोष्ट बघितली होती की जे दिल्लीचं क्रीडा विद्यापीठ आहे त्या दिल्लीच्या क्रीडा विद्यापीठाच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाली आहे. दिल्लीचं जे क्रीडा विद्यापीठ आहे त्या दिल्लीच्या क्रीडा विद्यापीठाच्या प्रमुख म्हणून कर्नाम मल्लेश्वरी यांची निवड झालेली आहे. म्हणजे ह्या BBC स्पोर्ट्समन वुमन ऑफ द इयरमध्ये 3 पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवा. बेस्ट स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार हा मीराबाई चानू यांना मिळाला. उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार हा शेफाली वर्मा यांना आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार हा कर्नाम मल्लेश्वरी यांना मिळाला. हा BBCचे सगळे पुरस्कार महिला खेळाडूंच्या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार. तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार हा नुकताच जाहीर करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथे तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर करण्यात आले. जलस्रोत व्यवस्थापन क्षेत्रातील अनुकरणीय कामगिरीसाठी राष्ट्रीय जल पुरस्कार दिले जातात. पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार जो आहे तो 2018 मध्ये देण्यात आला आणि आता 2021च्या याच्यामध्ये तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार हा देण्यात आला. जलशक्ती मंत्रालयातर्फे हा पुरस्कार दिला जातो. जलशक्ती मंत्रालय हे एक नवीन मंत्रालय गेल्या काही वर्षांमध्ये स्थापन झालेले आहे. गजेंद्र सिंह शेखावत हे त्या जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री आहेत, गजेंद्र सिंह शेखावत. आता हा जो तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार आहे हा 2022 साठी एकूण 57 राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात आले. 11 विविध श्रेणींमध्ये राज्य संस्था आणि इतरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर या तिसऱ्या राष्ट्रीय जलशक्ती पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य या श्रेणीमध्ये उत्तर प्रदेश या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. जलशक्ती मंत्रालयाचा हा 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार ज्यांनी पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये चांगलं काम केलं अशा उत्तर प्रदेशला प्रथम क्रमांक मिळालेला आहे, राजस्थानला द्वितीय क्रमांक मिळाला आहे आणि तामिळनाडूला तृतीय क्रमांक त्या ठिकाणी मिळालेला आहे. उत्तर प्रदेशच्या बाबतीमध्ये झालं तर उत्तर प्रदेशला 2021चा ई-पंचायत पुरस्कार सुद्धा मिळाला होता. ई-पंचायत पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशला 2021 असेल 2022 असेल यामध्ये जो 26 जानेवारी या दिवशी आपण जो प्रजासत्ताक दिन साजरा करतो यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररथ हा पुरस्कार सुद्धा 2021 मध्ये आणि 22 मध्ये सुद्धा ह्या उत्तर प्रदेश राज्याला मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट राज्य जलशक्ती मंत्रालयाचा पुरस्कार सुद्धा उत्तर प्रदेशला मिळालेला आहे. राजस्थानला द्वितीय आणि तामिळनाडूला तृतीय. उत्तर प्रदेशच्या बाबतीमध्ये तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. याचबरोबर एक नुकतेच पद्म पुरस्कार देण्यात आले त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ मी बनवणारच आहे. तर नुकतेच हे जे काही पद्म पुरस्कार देण्यात आले होते त्यामध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळवणारा
पहिला पॅरा ॲथलेटिक्स किंवा पॅरा ॲथलेटिक खेळाडू कोण ठरलेले आहेत तर देवेंद्र झाझरिया हे पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले पॅरा ॲथलेटिक खेळाडू ठरलेले आहेत. त्यांनी अनेक पॅरालिम्पिक पदके जिंकलेली आहेत. 2004 मधील ॲथेन्समधील पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये आणि 2016च्या रिओ गेम्समध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं. त्याचबरोबर 2022च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्यांनी रौप्य पदक पटकावलेलं आहे. त्यांच्या नावी 3 पॅरालिम्पिक पदे आहेत आणि एवढे 3 पॅरालिम्पिक पदे जिंकणारे ते भारताचे पहिलेच खेळाडू आहेत. आणि असे असणारे देवेंद्र झाझरिया हे असे पहिले पॅराॲथलेटिक खेळाडू ठरले की ज्यांनी पद्मभूषण हा पुरस्कार पटकावलेला आहे. हा सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. सगळे पद्म पुरस्कारासंदर्भात एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पुरस्कार सुरेश रैना यांना मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड 2022 जाहीर करण्यात आलेला आहे. भारताचे माजी खेळाडू सुरेश रैना यांना मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड 2022 मध्ये या पुरस्कारांमध्ये स्पोर्ट्स आयकॉन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. मालदीव देशाने हा त्यांचा गौरव केलेला आहे. सुरेश रैना यांचा स्पोर्ट्स आयकॉन हा पुरस्कार मालदीव देशाने त्यांना देण्यात आला. मालदीव सरकारने रैनाचा त्यांच्या कारकिर्दीतील विविध कामगिरींसाठी सत्कार केला होता. रिअल माद्रिदचा माजी खेळाडू रॉबर्टो कार्लोस, जमैकाचा धावपटू असाफा पावेन, श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि खेळाडू सनथ जयसूर्या, डच फुटबॉलपटू एडगर डेव्हिस यांच्यासह 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत या रैनांचं नामांकन करण्यात आलं होतं. आणि याच्यामध्ये रैना यांनी स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार मिळवलेला आहे मालदीव देशाचा. ज्यावेळेस एखाद्या भारतीय खेळाडूला दुसऱ्या एखाद्या देशाचा एक महत्त्वाचा पुरस्कार मिळतो त्यामुळे तो प्रश्न आपल्या आगामी परीक्षेसाठी येऊ शकतो. सो सुरेश रैना यांना मिस्टर IPL सुद्धा ओळखलं जातं आणि सुरेश रैना यांनी नुकतीच निवृत्ती सुद्धा जाहीर केली आहे. सुरेश रैना असे हे पहिले खेळाडू आहेत की पहिले भारतीय खेळाडू आहेत क्रिकेटपटू आहेत की ज्यांनी 3ही खेळाडू फॉर्मॅटमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम केला होता पहिल्यांदा. म्हणजे त्यांचं T20 मध्ये, ODI मध्ये आणि कसोटीमध्ये 3ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकवणारे ते पहिले खेळाडू आहेत. आणि त्यांचं नुकतंच आत्मचरित्र सुद्धा रिलीज झालेलं आहे. आणि त्यांचं जे आत्मचरित्र नुकतंच रिलीज झालेलं आहे ते आहे बिलीव्ह हे त्यांचं आत्मचरित्र सुद्धा रिलीज झालेलं आहे आणि मिस्टर IPL नावानं ओळखलं जातं. आणि ह्यांनाच मालदीव स्पोर्ट्स असोसिएशनचा स्पोर्ट्स आयकॉन हा पुरस्कार दिला गेलेला आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर चित्रपटसृष्टीतील एक काही महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा जाहीर करण्यात आले. बाफ्टा पुरस्कार 2022. बाफ्टा पुरस्कार 2022. आता बाफ्टा पुरस्कार हे नेमके काय आहे तर हे ब्रिटिश अकॅडमीतर्फे हे पुरस्कार दिले जातात आणि 75वे बाफ्टा पुरस्कार हे नुकतेच जाहीर करण्यात आले होते. लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये या पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्रिटिश अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स बाफ्टाद्वारे हे पुरस्कार दिले जातात. 2021 या वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी हे पुरस्कार दिले गेले होते. 2021च्या चित्रपटांसाठी 2022 मध्ये दिले गेले. या समारंभाचे आयोजन अभिनेत्री आणि कॉमेडियन रिबेल विल्सन यांनी केलं होतं. या बाफ्टा चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वाधिक नामांकने मिळालेल्या चित्रपटाला 11 नामांकने मिळाली होती आणि सर्वाधिक पुरस्कार मिळालेल्या चित्रपटाला 5 पुरस्कार मिळाले. हे नेमके कोणकोणते आहेत ते आपण पुढे बघूयात. तर हे जे काही बाफ्टा पुरस्कार आहेत ज्यामध्ये बेस्ट फिल्म सर्वोत्कृष्ट फिल्मचा किताब जो आहे द पॉवर ऑफ डॉगला मिळाला. पॉवर ऑफ डॉग हा चित्रपट महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये आपण बघितलं की जे आत्ताच ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यात आले होते त्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सुद्धा सर्वाधिक नामांकनं जवळजवळ 12 नामांकनं ही पॉवर ऑफ डॉगला मिळाली होती. आणि याच पॉवर ऑफ डॉगला या बाफ्टा चित्रपट पुरस्कारांमध्ये बेस्ट फिल्मचा किताब मिळाला. बेस्ट डिरेक्टर जो आहे तो जॅन कॅम्पियन द पॉवर ऑफ डॉग या चित्रपटाला मिळाला. बेस्ट ॲक्ट्रेस जोनास कालन यांच्या आफ्टर लव्ह या चित्रपटाला मिळालेला आहे. बेस्ट ॲक्टर विल स्मिथ यांना किंग रिचर्ड या चित्रपटासाठी मिळाला आणि ह्याच किंग रिचर्ड्स या चित्रपटासाठी विल स्मिथ यांना ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि हा ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा विल स्मिथ यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस एरिना डेबोस वेस्ट साइड स्टोरी यासाठी, बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर ट्रॉक क्रॉस्टर कोडा चित्रपटासाठी. तुम्हाला माहितच असेल की यांना ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कोडा चित्रपट ऑस्कर पुरस्कार बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर यांना मिळालेला आहे. आणि हे जे काही ट्रॉय कोस्टूर आहेत हे पहिले असे डीफ म्हणजे असं म्हणू की असे स्वतः बहिरे असणारे पहिले बहिरे व्यक्तिमत्व ज्यांनी हा पुरस्कार मिळाला. ऑस्कर सुद्धा यांना मिळाला होता. कोडा चित्रपट हा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जो 94वे ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यात आले या 94व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोडा ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट
आणि बाफ्टांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट द पॉवर ऑफ डॉग ठरलेला आहे. परीक्षेमध्ये काय नेमकं विचारलंय हे लक्षात घ्यायचं. तर हे काही महत्त्वाचे पुरस्कार एवढेच तुम्ही लक्षात ठेवा बाफ्टा चित्रपटांच्या संदर्भात. ऑस्कर चित्रपट पुरस्कार सुद्धा आपण गेल्या काही सत्रामध्ये अगदी व्यवस्थितपणे बघितलेले आहेत. याच्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीच्या संदर्भात काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2022, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार 2022 चा नुकताच सोहळा जो आहे तो 20 फेब्रुवारीला पार पडला. हा कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला आणि गतवर्षी 2021च्या वर्षामध्ये ज्या काही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली अशा चित्रपटांना हा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड देण्यात आले. यावर्षी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2022ने सिनेमाच्या ऐश्वर्याचा उत्सव साजरा केला. त्याचबरोबर स्वातंत्र्याची 25 वर्ष आणि आझादी का अमृत महोत्सव देखील यावेळेस त्यांनी साजरा केला. या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्काराच्या संदर्भात जर बोलायला झालं तर वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आले. याच्यामध्ये फिल्म ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो पुष्पा द राईज या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार शेरशाह या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा 83 या चित्रपटासाठी रणवीर सिंह यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कृती सेनन यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट योगदान हा चित्रपटाचा पुरस्कार आशा पारेख यांना मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सतीश कौशिक यांना मिळाला. सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो बेल बॉटम चित्रपटासाठी लारा दत्ता यांना मिळाला. नकारात्मक निगेटिव्ह भूमिकेमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार जो आहे तो आयुष शर्मा यांना मिळाला. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार तडप चित्रपटासाठी आहान शेट्टी यांना. पार्श्व गायक सर्वोत्कृष्ट गायक विशाल शर्मा, गायिका कनिका कपूर यांना मिळाला. समीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार सरदार उधम सिंह या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार स्टेट ऑफ सीज टेम्पल अटॅक या चित्रपटासाठी केन घोष यांना मिळाला. तर हे जे काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहेत याच्यामध्ये हे फिल्म ऑफ द इयर असेल, चित्रपट असेल, अभिनेता अभिनेत्री, डिरेक्टर, हे सगळे पुरस्कार तुम्ही एकदा व्यवस्थितपणे रीड करून घ्या. कारण फर्स्ट रिडिंगमध्ये तुम्हाला हे जमणार नाहीत. मात्र 1-2-3 वेळा वाचल्याच्या नंतर तुम्हाला ह्या पुरस्काराचे सगळे मुद्दे लक्षात राहतील आणि हे तुमच्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे लिहून घ्या. याच्यानंतर आसाम या राज्यानं आसाम वैभव हा एक आसामचा एक सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे आणि आसाम वैभव हा आसामचा असणारा सर्वोच्च नागरी सन्मान आसाम सरकारनं उद्योगपती रतन टाटा यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आणि हा आसाम वैभव जसं आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूषण आहे तसं आसामचा आसाम वैभव हा एक सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि रतन टाटा यांना त्यांनी हा पुरस्कार जाहीर केला. आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी टाटा सन्सचे माजी अध्यक्षांना हा पुरस्कार देण्यात आला. आसाम सरकारनं रतन टाटा यांना त्यांच्या राज्यामध्ये कर्करोग उपचार सुविधा जी उभारण्यात आली त्या योगदानाबद्दल आसाम वैभव हे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं रतन टाटा यांना. रतन टाटा तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे आणि आसाम सरकारचा हा आसाम वैभव पुरस्कार त्यांना देण्यात आला. आसामचे राज्यपाल लक्षात ठेवा जगदीश मुखी आणि आसामचे जे मुख्यमंत्री आहेत आसामचे मुख्यमंत्री ते आहेत हेमंत बिस्वा शर्मा. हेमंत बिस्वा शर्मा यांच्या बाबतीमध्ये मी आता सांगितलं की जी भारतीय बॅडमिंटन असोसिएशन आहे त्याच्या अध्यक्षपदी हेमंत बिस्वा शर्मा यांची निवड झालेली आहे. याच्यानंतर एक पुढचा अजून एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे नेताजी पुरस्कार 2022. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना नेताजी रिसर्च ब्युरो तर्फे दिला जाणारा नेताजी पुरस्कार 2022 त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कोलकाता येथील जपानचे महावाणिज्य दूत नाकुमुरा युताका यांनी काय केलं की शिंजो आबे यांच्या वतीने हा पुरस्कार जो आहे तो एल्गिन रोडवरील निवासस्थानी त्यांनी स्वीकारला. त्याचबरोबर शिंजो आबे यांना जानेवारी 2021 मध्ये भारताने जो पद्म विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता जो देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा सुद्धा शिंजो आबे यांना देण्यात आला होता. आणि त्याचबरोबर आता नेताजी पुरस्कार 2022 या पुरस्कारानं सुद्धा शिंजो आबे यांना सन्मानित करण्यात आलं जे जपानचे माजी पंतप्रधान आहेत. त्यामुळे नेताजी पुरस्कार 2022 हा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा एक महत्त्वाचा पुरस्कार याच्यामध्ये आपण बघूया की आशियाई चित्रपट स्पर्धा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार एका भारतीय चित्रपटाला मिळाला. त्याच्यामुळे आपण या संदर्भात जरा व्यवस्थितपणे माहिती बघूया. 20व्या ढाका येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. आता हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. जगभरातील विविध चित्रपट इथे येत असतात आणि या ढाका येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये एक कॅटेगरी असते आशियाई चित्रपटांची. या आशियाई चित्रपटांच्या विभागामध्ये भारतातील PS विनोद राज यांनी दिग्दर्शित केलेला कुझहंगल या चित्रपटाला
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा मिळालेला आहे. कुझहंगल या बाबतीमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी काही गोष्टी सांगितल्या होत्या की जो 94वा ऑस्कर पुरस्कार आता जाहीर झाला आहे. 94व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये भारतातर्फे हा पुरस्कार पाठवण्यात आला होता. तामिळ भाषेमध्ये असणारा भारतातर्फे हा चित्रपट पाठवण्यात आला होता आणि याच कुझहंगल या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आशियाई फिल्म कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री हसन मसऊद यांनी ढाका येथील राष्ट्रीय संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून हा पुरस्कार त्यांनी सन्मानित केले होते. तर आशियाई चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा भारताच्या कुझहंगल चित्रपटाला मिळाला. हा मुद्दा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. कुझहंगल हा तो चित्रपट आहे ज्या चित्रपटास 94व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे हा चित्रपट पाठवला होता. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे पुरस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याचबरोबर अजून साऱ्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला आपल्या नितेश शिंदे स्पीक्स या YouTube चॅनलवरती मिळून जातील. त्याचबरोबर नितेश शिंदे स्पीक्स हा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही तुम्ही जॉईन करा. ज्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे. कारण अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठीच्या डेली अपडेट मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. त्याच्यामुळे हा चॅनल सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. हा व्हिडिओ कसा वाटला याची सुद्धा प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत असाच छानपैकी अभ्यास करत राहा. तुमची काळजी घ्या. थँक यू सो मच.